नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुषार गांधींना अटक करावी अशी भारतीय जनता पक्षातर्फे केरळमध्ये आणि RSS तर्फे मागणी केली जाते. आता असं काय घडलं की महात्मा गांधींचे पणतू असलेल्या तुषार गांधींना अटक करावी असं भाजप आणि RSS ला बोलावं लागतंय. आणि झालं असं की 2 दिवसांपूर्वी केरळमध्ये तुषार गांधींना एका संस्थेने म्हणजे गांधीवादी विचारांवरती काम करणाऱ्या एका संस्थेने निमंत्रण दिलेलं होतं. आणि ते तिथं गेलेले असताना त्या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना ते असं म्हणाले की आत्तापर्यंत आपण अपॉलिटिकल म्हणजे ज्याला कुठलीही राजकीय भूमिका न घेता अशा पद्धतीचं ही संस्था काम करत होती किंवा आपली माणसं काम करतात. पण आता परिस्थिती भारतावरती अशी आलेली आहे की आता राजकीय भूमिका ही काही बाबतीमध्ये घ्यावीच लागणार. आणि ती नाही घेतली तर भारताचा आणि भारतातल्या या लोकशाहीचा, भारतातल्या या मिळालेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांचा नाश होऊन जाईल अशी परिस्थिती आता भारतामध्ये ओढवलेली आहे. आणि हे बोलताना त्यांनी किंवा हे एक्सप्लेन करताना याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीने देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वत्र विष पसरवतोय, अत्यंत विषारी, म्हणजे त्यांनी वापरलेला शब्द व्हेनमस असा आहे. तर व्हेनमस हा जो शब्द वापरला त्यांनी याचा अर्थ विषारी. तर विषारी सापासारखा हा भारतभर जाती जाती धर्माधर्मामध्ये विद्वेष आणि विद्वेषाचं विष पसरवत आहे. आणि हा एखाद्या टर्मिनल कॅन्सर सारखा झालेला आहे. म्हणजे टर्मिनल कॅन्सर सारखा फोफावतो आहे सगळीकडे. म्हणजे कॅन्सर होतो आणि टर्मिनल कॅन्सर हा अनियंत्रित असतो, तो वाढतच राहतो, शरीरभर पसरत राहतो आणि त्याच्यामध्ये तो माणूस शेवटी खलास होतो. तर त्या टर्मिनल कॅन्सर सारखा आता हे विष फोफावायला लागलेलं आहे भारतभर. आणि म्हणून आता याच्या विरोधामधली राजकीय भूमिका अत्यंत स्पष्टपणाने ही आपण सर्वांनी घेणं खूप जरुरी आहे असं त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं. आता हे भाषण झाल्यानंतर ते ज्यावेळेला तिथून निघाले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांच्याकडे काही लोक आले आणि म्हटले की आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे. तर ते म्हटले हरकत नाही, आपण एक 5 मिनिटं चर्चा करू, पण मला घाई आहे, मला कोटायमला जायचं आहे. तर त्यांनी त्यांना घेरून घेतलं, त्यांची गाडी अडवली, ज्या गाडीने तुषार गांधी पुढे जाणार होते ती गाडी अडवली आणि त्यांनी अत्यंत अग्रेसिव्हली, अत्यंत आक्रमकपणाने, उद्धटपणाने सुद्धा त्यांनी त्यांच्याशी आर्ग्युमेंट सुरू केली, भांडण सुरू केलं की तुम्ही असं बोलूच कसं शकता संघाबद्दल, आणि तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या, तुम्ही माफी मागा, आणि आम्हाला हा प्रोटेस्ट करायचा अधिकार आहे. त्यावेळेला तुषार गांधी त्यांना असं म्हणाले की तुम्हाला हा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे हे मी मान्यच करतो, पण मलाही माझं ओपिनियन, मलाही माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे मला जे वाटतं ते मी बोललो, आणि मला जे वाटतं ते मी बोलल्यानंतर मी मुळात बोलतानाच मी खूप विचार करून बोलतो, त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी मागणार नाही. आणि त्यांनी असंही झालं की त्यांनी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक जण त्यांना असं म्हटलं की ये मत भूलो के देश में नरेंद्र मोदी की सरकार है, देशात सरकार कोणाचं आहे हे तुम्ही विसरू नका, असं ते लोक त्यांना बोलले. आता ही सरळ सरळ धमकी होती की तुमचं मतभेद काय, याला काय अर्थ नाही, तुमचं मत खरं आहे का खोटं आहे, ते कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे का बरोबर आहे, याला काही किंमत नाही, देशात सरकार कोणाचं आहे हे लक्षात ठेवा, ही धमकी होती. त्याच्यावरती तुषार गांधी असं म्हटले की धमक्यांना घाबरणाऱ्या कौटुंबिक वारसा माझा नाही. आणि हे ते बोलले, याचा अत्यंत अभिमान मला वाटतो एक या देशाचा नागरिक म्हणून, या देशाच्या संविधानावरती प्रेम करणारा नागरिक म्हणून, या देशाच्या संविधानाने आपल्याला दिलेली मूल्य म्हणून, या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाने आपल्याला जी मूल्य दिली आहेत त्या मूल्यांचा आणि त्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेतृत्वाचा अत्यंत अभिमान वाटतो. आणि ती परंपरा महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कायम ठेवली, याचा अत्यंत अभिमान मला या निमित्ताने वाटतो. आणि ही गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीने देशभर विष पसरवतोय, आणि यात काहीही शंका नाही, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख जर भाषण करताना असं म्हणत असेल की राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हाच स्वातंत्र्य दिन होता, तर खरा तर देशद्रोहाचा गुन्हा तो करतो आहे. कारण या देशाचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 47 ला मिळालं हेच वास्तव आहे. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा जर का स्वातंत्र्य दिन असेल तर याचा अर्थ मोहन भागवतांना ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ब्रिटिशांनी करून दिली असती,
तरीही मान्य होतो असा त्याचा अर्थ होतो. कारण त्यांच्यासाठी तेच सर्वस्व वाटतं. त्याच्यानंतर त्या भाषणात ते असंही बोलले होते की या देशाच्या संविधानाने या देशातल्या नागरिकांना वाटणाऱ्या आकांक्षा पुऱ्या केल्या नाहीत, ती पुरेशी नाही ते संविधान, हा सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा होतो. पण या देशातल्या नागरिकांना आणि या देशातल्या व्यवस्थांना, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या व्यवस्थांना, न्यायालयांना, जी न्यायालय फुटकळ विषयांमध्ये सुमोटो पिटिशन दाखल करून घेतात, त्या न्यायालयांना या वक्तव्यावरती सुमोटो पिटिशन करून दाखल करून घ्यावं असं वाटत नाही. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणेंपासून सर्वजण, नितेश राणे असेल, नवनीत राणा असतील, आणखीन जे काही भाजपची महाराष्ट्रामधली लोक असतील, संघाची लोक असतील, हे सर्वजण ज्या पद्धतीने धार्मिक विद्वेष उत्तर प्रदेशमध्ये पसरवला जातोय, हे विषच आहे. आणि हे विष पसरवण्याची प्रेरणा या लोकांना कुठून मिळते हे या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सुज्ञ नागरिकांना व्यवस्थित कळते. त्यामुळे तुषार गांधी जे बोलले ते मी रोज बोलेन, मी 1000 वेळा बोलेन की अत्यंत विषारी पद्धतीने संघ आहे, मनोवृत्तीचा आहे आणि टर्मिनल कॅन्सर सारखा फोफावू पाहतोय. पण हा टर्मिनल कॅन्सर हा कसा रोखायचा ही या देशातल्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ज्याला ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं, ज्याला ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं, ज्याला ज्याला समानता महत्वाची वाटते, ज्याला ज्याला न्याय महत्वाचा वाटतो, त्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. आणि तो प्रत्येक जण घेईल की नाही जबाबदारी मला माहित नाही, पण मी घ्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहोत. आणि अशी तयारी घेण्याची मानसिकता ठेवणारे जास्तीत जास्त निर्माण करणं, वेळ प्रसंगी प्राण सुद्धा द्यायची तयारी ठेवतील या मूल्यांसाठी स्वातंत्र्य आंदोलनातल्या आणि या स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेतृत्वाचा सन्मान म्हणून अशी माणसं तयार करण्याचं काम अहोरात्र करत राहू, हे 100% सत्य आहे. तुषार गांधींच्या 1001% पाठीशी आहोत, तुषार गांधींच्या सोबत आहोत, त्या वाटेल त्या परिणामांना सामोरं जायला सुद्धा तयार आहोत. पण हे सत्य बोलणं अत्यंत गरजेचं होतं आणि हे अत्यंत सत्य आहे म्हणूनच ते इतकं बोचतंय. याचा अर्थ तुषार गांधींचा बाण हा अतिशय वर्मी लागलेला आहे आणि तो वर्मी लागलाय म्हणूनच एवढं कळकळ कळकळ सुरू झालेली आहे संघ आणि भाजपच्या परिवारामध्ये. हे वर्मी बसणारे बाण आम्ही अशाच पद्धतीने शाब्दिक, हे अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मांडत राहू. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? तुषार गांधींसारख्या माणसांना किंवा संघाला वैचारिक विरोध करणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने अटक केली जावी का? आणि असं जर होणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाठीशी असणार का? हे इथे 100% तुम्ही कॉमेंट करून व्यक्त करा. सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा, सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. शेवटपर्यंत सत्य सांगू आणि सैतानांना शर्मिंदा करत राहू. धन्यवाद.